नमस्कार मंडळी, आज जी मी रेसिपी करते त्याला जरा कांदे जास्त लागतात म्हणून 4 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि टमाटे पण जरा जास्त लागतील। आता ही जी रेसिपी आहे ना, मी अगदी माझ्या लहानपणापासून बनवते आहे आणि ती आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे। आधी माझ्या माहेरी पण सगळ्यांची फेवरेट होती आणि आता माझ्या मुलांची सुद्धा। मला अजूनपर्यंत रेसिपी करायची माहिती आहे, पण त्याचं इतकं मोठं काहीतरी छान नाव असेल हे मला कधीच माहिती नव्हतं। ते मला आजच कळलं, ते तुम्हाला पुढे जाऊन सांगते। तर हे लसूण मी घेतलेत, भरपूर जरासा घेतलाय आणि 2 इंचाचं आलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलंय। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, ती गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जरा जास्त तेल लागेल तर म्हणून तेलसुद्धा घेतलंय। चांगला एक मोठा चमचा घेतलेला आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेलं आहे आणि जिरे पण छान फुललं आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकून घेते। आता हिरव्या मिरच्या आहेत ना, त्या मी असा मधून कट केलेल्या आहेत। या फक्त 4च मिरच्या आहेत आणि तेलामध्ये या मिरच्या टाकल्यानंतर जरासा फुटून दिल्या। छान मस्त अशी खमंग फोडणी बसल्यावर त्याच्यावर चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे। मी जितकं पण भाजीला लागणार आहे ना त्याप्रमाणे बरोबर मी ते अंदाजाने मीठ घेतलं आहे। तर तुम्ही थोडंसं टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मीठ आवर्जून टाका, त्याच्यामुळे ना कांदा लवकर भाजला जातो। आता कांदा भरपूर आहे आणि फ्लेमसुद्धा मोठी ठेवली आहे। मीठसुद्धा टाकलं आहे तरीसुद्धा कांदा भाजायला वेळ लागणार। मग तोपर्यंत आता अंडी आहेत ती बारीक बारीक चिरून घेऊया। तर मी अशीच अंडी आहे ना बारीक चिरून घेते। आता इकडे अंडी कापेपर्यंत कांदा जो आहे तो जळून जाणार नाही, त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे थोड्या थोड्या वेळाने। पण कांदा भाजायला जरा वेळ लागणार, मग बाकीचे सुद्धा कामं होऊन जातात। तोपर्यंत माझी कोथिंबीर निवडून चिरून वगैरे झालेली आहे। 2 अंडी मी बाकी ठेवलेली आहेत कापायला, म्हणजे न कापता ठेवली आहेत मी। तर ते कशासाठी लागणार आहे ते पण दाखवते। तोपर्यंत आता कांदासुद्धा छान लाल झालेला आहे आणि मग आता त्याच्यामध्ये 3 मोठे मोठे टमाटे मी असे कापलेत। याच्यापेक्षा सुद्धा बारीक कापले असते ना तरीसुद्धा चाललं असतं, त्याने ना लवकरात लवकर कांदा विरघळला जातो तेलामध्ये। तर आता आणखीन भाजायला लागेल, तर कांदा अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे, मला आणखीन जास्त शिजलेला हवा आहे, म्हणजे कांदा अगदी विरघळला पाहिजे ना असा। तर तोसुद्धा मी असंच 2-3 वेळा झाकण ठेवूनच शिजवलेला आहे। आता आलं लसूणची पेस्ट जी आहे ती मी 2 चमचे टाकून घेतली आहे। आता कांदा आपला कच्चाच आहे, अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे, पण अर्धावट शिजला आहे ना तोपर्यंतच आलं लसूणची पेस्ट टाकायची, जेणेकरून दोन्ही पण शिजून जातं। म्हणजे आलं लसणाची पेस्टसुद्धा त्याचा कच्चेपणा पण निघून जाईल आणि टमाटे पण त्यात शिजून जातील, त्याने आपला वेळ वाचेल। आणि आपली ही रेसिपी आहे ना फक्त कांदे टमाटे शिजायला वेळ लागतो म्हणून थोडासा वेळ लागेल, बाकी काही नाही। आता मी घरगुती तिखट 2 चमचे आणि काश्मीरी लाल मिरची 2 चमचे घेतले, धने पावडर 2 चमचा घेतला आहे आणि जिरे पावडर 1 चमचा घेतलेला आहे आणि गरम मसाला आहे तो 1च चमचा घेतलेला आहे। आणि आता हा मसाला छान आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान परतून घ्यायचा आणि थोडंसं आता पाणी टाकायचं आपल्याला, जेणेकरून आपला हा मसाला करपणार नाही। तर माझा मसाला करपलेला नाही आहे, पण थोडासा लागलेला आहे। तर मग आता सारखं आपल्याला ना एकत्रच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, असंच थोडंसंच पाणी टाकत राहायचं आहे आपल्याला, जितकं लागेल तितकं। पण मसाला जो आहे ना तो सतत तेल सोडलं पाहिजे त्याने। तर बघा मसाल्याने ना कडा सोडलेले आहे, तर असं आपल्याला 2 ते 3 वेळा थोडंसं म्हणजे अर्धी वाटी असं पाणी टाकायचं आहे, फक्त मसाला शिजावा म्हणून। तर आता आणखीन मला लागणार आहे, तर मी आणखीन म्हणजे असं 3 वेळा पाणी टाकलं आणि झाकून ठेवायचं, जेणेकरून छान तेल सुटेल। आता यावेळी आपला जो मसाला आहे तो खूप छान शिजला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम छान असा फ्लेवर उतरलेला आहे, एकदम परफेक्ट असा हा मसाला आपला छान तळला गेलेला आहे। तर आता याच्यामध्ये मी जी अंडी चिरली होती ना ती सगळी टाकून घेतलेली आहे आणि आता छान परतून घेते याच्यामध्ये, म्हणजे आता छान मिक्स करून घ्यायचं। जर का तुम्हाला याच्यामध्ये आणखीन पाणी जर टाकायचं असेल ना तर तसं टाका, पण मला तसं म्हणजे खूप जास्त पाणी टाकलेलं आवडत नाही आणि ते जे पिवळं बलग आहे ना ते असं खूप असं मिक्स केलेलं सुद्धा आवडत नाही, म्हणून मी नाही टाकलं। जर तुम्हाला तसं आवडत असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून ते असं हाटून केलं तरीसुद्धा चालेल, पण ते तसं मला आवडत नाही म्हणून मी तसं केलेलं नाही आहे। आता 2 अंडी आहेत ना ती मी सोलायची तशीच ठेवली होती, तर आता ती अंडी आहेत ती सोलून घेतलेली आहे आणि आपलं जे ग्रेटर आहे ना त्याचे हे मोठे दात आहेत त्याच्यातून मी ते किसून घेतलेत आणि 2च अंडी मी किसून घेतलेत। आता मी बघितलं की खूप जण आहेत ना म्हणजे सगळीच अंडी आहेत ती किसून घेतात, म्हणजे अशा ग्रेटरने, पण मला ते नाही आवडत। मग मला हे अशीच अंडी आवडतात पहिल्यापासून, मग त्याच्यामुळे मी अशीच बनवते। आता ही 2 अंडी त्याच्यावर छान किसलेली आहेत, मस्त भरपूर कोथिंबीरसुद्धा टाकली आणि थोडंसं मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यावर आणखीन 1 वाटी थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून ती आपल्याला एकदम कोरडी नाही लागणार ना म्हणून। तर आता आणखीन 1 वाटी मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता फक्त एक व्यवस्थित करून घेईल। आणि जर का तुम्हाला
सगळीचे सगळी अंडी अशी किसून करायला आवडत असतील ना, तर तुम्ही तसं जरी केलं ना तरीसुद्धा चालेल. पण आम्ही पूर्वीपासूनच ही भाजी अशीच बनवतो, मग त्याच्यामुळे मी हे अशीच केलेली आहे. तर आता थोडंसं फक्त मिक्स केल्यानंतर जरा मी 2-3 मिनटासाठी परत एकदा मी झाकून ठेवणार आहे. कोथिंबीर टाकली आहे परत एकदा भरपूर आणि आता झाकून ठेवते 2-3 मिनटासाठी. गॅस एकदम स्लो ठेवला होता, जेणेकरून बघा कडांना छान तेल सुटलं आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर रंग आला आहे बघा. मस्त झाली आहे भाजी आणि चवीलासुद्धा अप्रतिम झाली आहे. आता त्याच्यावर मी जे आहे ना पावभाजी म्हणजे पाव आहेत ना तेच भाजून घेणार आहे. याच्या आधी मी बऱ्याच वेळा चपातीसुद्धा दाखवली आहे तुम्हाला, पराठेसुद्धा दाखवले आहेत ह्याच भाजीबरोबर आणि भाकरीसुद्धा दाखवलेली आहे. म्हणून आज मी पावच त्याच्यावर भाजणार आहे आणि आज माझ्या मुलांचा तोच बेत आहे ना, म्हणून मी तसंच केलेलं आहे. काल जेव्हा माझ्या मुलांना मी जेवण वाढलं, तर म्हणजे ही जी प्लेट आहे ती वाढली, तर मला माझा मुलगा विचारतो की आई तुला माहिती आहे का या रेसिपीला काय बोलतात, म्हणजे तू जी ही भाजी बनवतेस याला काय बोलतात. तर मी म्हटलं म्हणत असतील अंडा मसाला वगैरे, जे म्हणायचं ते म्हणायचं आणि खायचं म्हटलं. तर म्हणे नाही, याला अंडा घोटाला म्हणतात. फक्त याच्यावर एक अंडं हाफ फ्राय करून जर या प्लेटवर तू ठेवलंस तर ते झालं अंडा घोटाला. तर म्हटलं अंडा घोटाला म्हणतात म्हणजे हे मला आता कळलं आहे. चला तर मग परत कधीतरी बनवेल तेव्हा नक्की त्याच्यावरती हाफ फ्राय करून ठेवेल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्की कमेंट करून सांगा. बाय.